आम्ही जे सांगतोय की तुम्ही गिरणी कामगारांची घरं, मी सांगतोय धारावीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना घर मिळालं पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलनीमधले सगळे कर्मचारी यांना मी तिथल्या तिथे जागा देण्याचा हे ठराव मंजूर केला होता. सरकार पाडल्यानंतर ती जागा त्यांनी कोर्टाला दिली. आता तो कर्मचारी कुठे जाणार? पण BSTमध्ये 1 जून 2024 पासूनचं देणं बाकी आहे. ते आझाद मैदानावरती बसलेत. महापालिका कर्मचाऱ्यांसुद्धा 6वा-7वा तो आयोग आहे, तो त्याच्याप्रमाणे आपलं वेतन श्रेणी आम्ही दिली. नाही, पण हा माणूस मुंबईतला बाहेर गेला मूळ, म्हणजे टक्का बघा तुम्ही जसा घटत चाललाय हळूहळू. तुम्ही बघितलं असेल एक सोशल मीडियावरती आता एक खूप रील व्हायरल झालं की एक दिवस असा येईल की मराठी माणूस हा राणीच्या बागेत ठेवावा लागेल, इतका मराठी माणसाचा टक्का कमी होत चाललाय. उद्धवसाहेब कमी होतोय मराठी टक्का, म्हणजे 50-40, आता 40च्या खाली. नाही, एक मिनिट. ह्याच्यासाठी शेवटी एक काम बघा की शिवसेनेची जी स्थापना झाली त्याच्यानंतर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की रेल्वे असेल, 5 स्टार हॉटेल असतील, एअर इंडिया असेल, बँक्स असतील, इतर सगळी आस्थापनं आहेत. सर, इथे मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या की नाही मिळाल्या? शिवसेनेखेरीज दुसऱ्या कोणत्या पक्षाने अशी आंदोलनं केली? आणि अगदी एअर इंडियाचा तो ते ह्या नंदा म्हणून ते होता, त्याच्या कानफटात कोणी मारलेली? कोणी मारलेली? शिवसैनिकांनी. मग आज मराठी माणसाला घर नाकारलं जाते, तिकडे आंदोलन आम्ही आणि मनसेच करतोय. हे आरोप करणारे शेपट्या घालून बसले तिकडे त्यांच्या पण मुंबईमध्ये हा परप्रांतीयांचा टक्का वाढत होता, जेव्हा झोपडपट्ट्या वाढत होत्या तेव्हा त्या झोपडपट्ट्यांना मुदतवाढ देण्यात शिवसेनेचं समर्थन त्याला होतं त्या काळी. नाही, तसं नाही. मुदतवाढ नाही. सांगतो तुम्हाला, आता झोपडपट्टी ही ह्याच्यामध्ये परत एक सांगतो की जिथे ते कॉर्पोरेशन आहे, काही कलेक्टर लँड आहेत. एक हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबईवरती अनेक संस्था राज्य करतात आणि जिथे जिथे शक्य आहे, आतासुद्धा धारावीमध्ये अनेक वर्ष लोक राहत आहेत. त्या धारावीच्या लोकांना हे बाहेर काढणार आणि बाहेरची लोकं तिकडे आणणार. आणि शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं की ठीक आहे, एकदा काय ते झालेत ना, झोपड्या आल्यात ना, त्यांना पक्की घरं देऊन तिकडे थांबवा. तिकडे आता ह्याच्या पलीकडे झोपड्या नको, पण झोपडपट्टी निर्मूलन म्हणजे काय, उचलून फेकायचं नाही. त्याच्यात सुद्धा अनेक मराठी माणसं आहेत, तर त्यांना सुद्धा माणसाचं जगणं जगू द्या. उद्धवसाहेब, आता प्रचाराच्या मुद्द्याकडे येतो. म्हणजे आता अवघे 3-4 दिवस शिल्लक आहेत. म्हणजे पूर्वी महापालिका निवडणूक म्हटलं की अशी निवडणूक साधारण महिनाभरपर्यंत निवडणूक चालायची, तापायची. आता यावेळेस फक्त 4 दिवस शिल्लक आहेत, अजूनही आम्हाला असं दिसत नाही की निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे. तुम्ही अजून फार या वेळेला जरा आम्ही थोडं वेगळं एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला. एक तर गेले 2-4 दिवस माझा घसाच बंद बसलेला होता, त्याच्यामुळे शब्द फुटत नव्हते. आता तरी मी 1-2 दिवस बोलतोय. अजून मी बाहेर भाषणं सुरुवात नाही केलेली, पण सभा यावेळेला असं ठरवलं की आपण एकच घ्यायची मोठी, जी शिवाजी पार्कवरती होणार आता येत्या रविवारी. आणि इतर वेळेला मुद्दे जे आहेत ते लोकांपर्यंत तसे पोचलेले आहेत. लोक म्हणजे आम्ही प्रचार काय करतोय, लोक जे भोगतायत तेच त्यांना परत सांगतोय, त्याच्यामुळे वेगळं काय सांगतोय. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आम्ही जी होर्डिंग केलेली आहे त्याची आता एक पुस्तिका पण केली. आणि 2012, 17 परत आता 26 आम्ही होर्डिंग अभिमानाने दाखवतोय. होय, हे आम्ही केलं, होय, हे आम्ही केलं. आणि बाकीच्यांची बघतोय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जो शिवसेना प्रमुखांचा पुतळा मी माझ्या देखरेखीखाली बनवला. इकडे माझ्या कॉलनीतच आमचा मित्र आहे, शशी वडके त्याचं नाव. 2-1 वर्ष त्याच्यावर काम चालू होतं. आमच्याकडनं म्हणजे प्रबोधन प्रकाशनकडनं तो पुतळा बनवला गेला आणि तो रिगलच्या इकडे लावला. मेंदे तोही पुतळा त्यांनी केला म्हणून लावतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत. मग विचार असा केला की जे कार्यकर्ते त्यांना नेहमीच्या म्हणजे तिथल्या लोकांच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, व्यथा वेदना, एक तिथे जाऊन आपण बघितलं पाहिजे. आता 2 दिवस तर मी जनतेची क्षमाच मागितली, कारण मला बोलताच येत नव्हतं. पण तिकडे जाऊन साधारणतः कसं चाललंय, काय चाललंय, ह्या गोष्टीवरती आम्ही जरा जोर दिला. पण आम्हाला असं वाटलं होतं, म्हणजे आता आमचा अंदाज होता, म्हणजे आम्ही वाटतं तसंच घडावं असं नाही, पण ज्या प्रकारे जे वाटतं ना, वातावरण तापलं नसेल पण अंडर करंट आहे. अंडर करंट आहे. हो, कारण असेही रस्ते खोदलेलेच आहेत, त्याच्यामुळे तो अंडर करंट जायला जास्त सोपं पडले. कसला अंडर करंट आहे? हे नको. अच्छा, हे नको. भाजप किंवा हे जे चोर कंपनी आहे
चोरांची युती नको, हे मुंबईवरती दरोडा घालायला आले. भाजपच्या विरोधातली लाट आहे पण एक भाजपच्या- शिवसेना एक दुसरी शिवसेना पण आहे निवडणुकीमध्ये. दुसरी शिवसेना आहे, ती शहासेना आहे. ती शहासेना आहे, त्यांची ती बी टीम आहे आणि मराठी मतं फोडायला त्यांचा वापर केला जातोय. कारण अंबरनाथमध्ये त्यांचा वापरून फेकलेलं आहे त्यांना, इतर ठिकाणी सुद्धा वापरून फेकलेलं आहे. तसंच मुंबईत सुद्धा त्यांचा वापर करणार आणि फेकणार, त्यांना मराठी मतं फोडायची आहेत म्हणून आता ती शिंदेसेना मिंदेसेना त्यांनी उभी केली. म्हणजे एवढा गलिच्छपणा हा कोणी केलेला नव्हता की बाळासाहेबांचा फोटो लावणं, आमचं जुनी निशाणी लावणं, आमचं नाव लावणं, म्हणजे मराठी मतं फोडायची आणि मुंबई जिंकायची, हा शहासेनेचा वापर करून तो घेत आहे. ही शहासेना आहे आणि मराठी माणूस हा हुशार आहे, मतं तो फुटणार नाही. कारण मी मध्येच म्हटलं होतं की पत्रकार परिषदेत की आता चुकाल तर संपाल, चुकाल तर संपाल, आता चूक करू नका. त्याच्यामुळे मराठी माणूस आणि इतर सर्व सगळ्यांनाच, कारण कोरोनामध्ये जे आम्ही काम केलं होतं त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं. तो मुंबई मॉडेल, त्याची सुद्धा मी पुस्तिका काढली, ती सुद्धा आहे. मग हे माझ्याकडे सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. आता हे सुद्धा काम त्यांनी केलं का? तुमच्यावरती आरोप केला की करोना काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असा आरोप केला जातो. तुमच्या युतीला सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे, हा प्रीती संगम नाही, हा भीती संगम आहे, असे दोन आरोप. म्हणजे करप्शनचे तुमच्यावरती वारंवार महापालिकेतला आरोप लागतात. करोना काळात जे तुम्ही सांगतायत, करोना काळात कुठला भ्रष्टाचार झाला हे त्यांचं मला सांगा ना. ज्या प्रकारचे त्यांनी आपण जी हो, पण जशी प्रेत गंगेमध्ये त्यांनी सोडून दिली होती मृतदेह बेवारसपणाने, त्याच गंगेमध्ये कुंभमेळा करून मोदींनी त्यांची पापं धुवायला डुबकी मारली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, सिद्ध काहीच करू शकले नाहीत. तसं पाहिलं तर मग 70,000 कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मग ही युती कसली आहे? हां, इक्बाल मिर्ची बरोबरती धंदा करणारा प्रफुल्ल पटेल यांना चालतो, त्याच्या हस्ते पंतप्रधान, म्हणजे हा महाराजांचा अपमान आहे. महाराजांचा जिरेटोपला प्रफुल्ल पटेल इक्बाल मिर्चीच्या पार्टनर किंवा काय त्यांनीच केलेला आरोप, मी नाही. त्याच्या हस्ते तो महाराजांचा टोप मोदींच्या डोक्यावर घालणं महाराजांचा अपमान आहे, पण तो तुम्हाला चालतो. आदर्श घोटाळ्यात त्या आदर्श अशोक चव्हाण चालतात. दाऊदचा साथीदार म्हणून नवाब मलिकवरती आरोप केलेले नवाब मलिक चालतात. साधू हत्याकांडातला तो पालघरचा माणूस चालतो. पण यातले अर्धे लोक तुमच्यासोबत पण होते ना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. होते, पण मग तुम्ही का घेतलेत? मग उलट आता मी असं म्हणतो की तुम्ही इतर पक्ष भ्रष्टाचार मुक्त केले, कारण सगळे भ्रष्टाचारी तुम्ही घेतले. ते भ्रष्टाचारी होते ना, मग का घेतलेत त्यांना? आणि पालिकेच्या करोनाच्या काळामध्ये जे आमच्या सोबत होते तेच मंत्री नगरविकास खात्याचे तेव्हाही होते, आत्ताही आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात दाखवा ना कुठे काय. पण आम्ही केलेली कामं, सारी गोष्ट ह्याच्यात सगळी कामं दिलेली आहेत. आणि मुद्दामून सांगतो की जिजामाता उद्यानामध्ये जे नूतनीकरण आम्ही केलं, त्याच्यानंतर पर्यटकांची संख्या बघा किती वाढली. तिथे लोक तिकीट काढून पेंग्विन बघायला येतात आणि यांना सभेसाठी पैसे देऊन माणसं बोलवायला लागतात. मग यांना फुकट बघायला सुद्धा लोक येत नाहीत, जी लोक तिकीट काढून पेंग्विन बघायला जातात ती. मग एवढी यांची पातळी घसरलेली आहे की लोक फुकटात सुद्धा तुम्हाला कोणी बघायला येत नाही. पण त्या पेंग्विनवरनं सुद्धा जेव्हा आणले गेले सुरुवातीला खूप तुमच्यावरती आरोप झाले. हे काय आहे ना, मला अभिमान आहे पण त्याचा, म्हणजे आरोपाचा नाही, पेंग्विनचा. हे केलं ना, कारण मुंबईकर आज आम्हाला त्याच्यामध्ये दुवा देत आहेत. नाही तर तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये फिरायला जायचं कुठे?